रायगडावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा. रायगड ही त्यांची राजधानी, म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी रायगडला राजधानी हलवली आणि मग तिथून आपली सगळी सुशासनाची व्यवस्था चालवली. तिथे बसूनच त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या योजना आखल्या असतील. काल आपण पाहिलं की महाराष्ट्र या संकल्पनेचा उदय अगदी थेट शिवाजी महाराज आणि त्याच्याही मागे सगळी संत परंपरा यांच्यापर्यंत जातो. त्याच्याही मागे तुम्ही गेलात तर काही बीज सापडतील. पण मराठी माणसाला मागे बघण्यासारखा इतिहास आहे, हे काल आपण पाहिलं. ही दुसरी स्लाईड आहे की दुसरा जो फोटो शिवाजी महाराजांचा दरबार रायगडावरचा 2006 मधले हे फोटो आहेत. आपल्या कॉलेजचा कॅम्प NSSचा तिथे गेला होता त्यावेळेचे ते फोटो आहेत. तर या दरबाराचं जे ही मुख्य म्हणजे जिथे राजा बसेल हे स्थान आणि त्याच्या आजूबाजूला आता बांधकाम तिथलं सगळं बरंचसं पडझड झालेली आहे त्याची. पण अजूनही तिथे एक वैशिष्ट्य असं म्हणतात की कायम आहे की या टोकाला उभं राहून बोललेलं कुठल्याही कोपऱ्यात गेलं तर बारीक बोललेलं सुद्धा ऐकू येतं. प्रत्यक्ष जाऊन बघा, एकदा प्रयोग करून बघा. रायगड चढून जाण्यासारखा आहे, सोपा आहे. आता ही दुसरी मूर्ती, ही जवळपास 57 फूट उंचीची मूर्ती आहे. युनेस्कोचे जगभरामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत, तर त्या वर्ल्ड हेरिटेज साईटपैकी ही एक आहे. आपल्या ग्रुपमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटची यादी आणि त्याचे व्हिडिओज याच्या सगळ्याच्या लिंक्स मी तुम्हाला दिल्या आहेत. ते एकदा जरा वेळ काढून अगदी शांतपणे बघा. साधारणपणे 10व्या शतकामध्ये ही मूर्ती उभी केलेली आहे. म्हणजे अखंड दगडामधून कोरून ही मूर्ती 10व्या शतकात तयार केलेली आहे. म्हणजे आता जवळपास 1000 वर्षांपूर्वीची ती मूर्ती आहे. जैन धर्मियांचं तीर्थक्षेत्र आहे ते. त्यांचे जे पहिले तीर्थंकर होते जैनांचे, ऋषभदेव, त्यांचा हा दुसरा मुलगा गोमटेश्वर. तर त्या गोमटेश्वराची ही मूर्ती आहे. आता ही दाखवण्याचं कारण, या मूर्तीवरती पहिल्यांदा मराठीमध्ये काहीतरी कोरलं गेलेलं आहे. म्हणजे पहिली मराठी इथे लिहिली गेली असं मानलं जातं. श्री चामुंडराजे करवियले, श्री गंगाराजे सुत्ताले करवियले, meaning Sri Chamundaraja made this and Sri Gangaraja made the compound wall. म्हणजे मराठीची जे काही जुनी ऐतिहासिक नोंद सापडते ती पहिली इथे आहे. आता हे गोमटेश्वराची मूर्ती श्रवणबेळगोळ कर्नाटकमध्ये बंगलोरपासून किंवा बंगळुरूपासून 157 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे तिथे काही अशा टुरिस्ट ज्या रेग्युलर ट्रिप्स असतात त्याच्यामध्ये या मूर्तीचा पण समावेश होतो. अर्थात वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा म्हणून त्याला मान्यता मिळाल्यामुळे ते साहजिक आहे. तुम्ही हे गाणं बऱ्याच वेळेला ऐकलं असेल आणि इथले सगळे नेते तुम्ही ओळखतच असाल नक्कीच. एक दोन तुम्हाला ओळखता येणार नाहीत कदाचित. कर्मवीर भाऊराव पाटील, उजव्या बाजूला अगदी टोकाला जे दिसत आहेत दाढीवाले, ते कर्मवीर भाऊराव पाटील. त्यानंतर वीर सावरकर, सावित्रीबाई फुले, आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांचा एक छोटासा पुतळा दाखवला आहे. मध्ये जे दिसत आहेत त्याची मलाही खात्री नाही आहे, पण ते बहुतेक आत्र्यांचा फोटो दिसतोय. आणि इकडे जे चार दाखवले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक आणि शिवाजी महाराज.
मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय काय आहे याचं अगदी नेमकं वर्णन या कवितेमध्ये आहे. गोविंदाग्रज म्हणजे पुन्हा कोण हा प्रश्न आला. राम गणेश गडकरी. राम गणेश गडकऱ्यांचं प्रचंड लिखाण आहे मराठीमधून. जे शेक्सपियरच्या तुलनेचं लिखाण त्यांनी मराठीत केलं असं काही जण मानतात. त्यांची ही कविता तुम्ही नक्की वाचली असेल. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रथम घ्यावा माझा हा. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा. अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा. भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा. ध्येय जे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते करी, जोडी इह परलोकासी व्यवहारा परमार्थासी, वैभवासी वैराग्यासी. जरी पटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. ठाई ठाई पांडवलेणी सह्याद्री पोटी, किल्ले 27 बांधिले सह्याद्री पाठी. तोरणगडचा प्रतापगडचा पन्हाळगडचा ही लढवय्या, झुंजार डोंगरी तूच सख्या पाही. सिंधुदुर्ग हा विजयदुर्ग हा ही अंजनवेल, दर्यावर्दी मर्दमुकीची ग्वाही सांगेल. ध्येय जे तुझ्या अंतरी तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणी कोंडा. वहाण पायी अंगी कांबळी उषाखाली धोंडा, विळा कोयता धरी दिगंबर दख्खनच हात. इकडे कर्नाटक हासतसे तिकडे गुजरात, आणि मराठी भाला घेई दख्खन कंगाल. इकडे इस्तंबूल थरारे तिकडे बंगाल, ध्येय जे तुझ्या अंतरी. छोट्याशा कवितेमध्ये बऱ्याच गोष्टी राम गणेश गडकर यांनी घेतल्या आहेत. अगदी थेट कणखर देशा कोमल देशा बकुळीच्या देशा तिथपासून ते इस्तंबूल आणि बंगालपर्यंत त्यांचे मजल जाऊन पोचलेली दिसते. इथे शाहीर कसे आहेत, इथे बुद्धिमान कसे आहेत, इथे लढवय्ये वीर कसे आहेत, किल्ले कसे बांधले, किती बांधले, पर्यटन स्थळं कोणकोणती आहेत, सगळे बारकावे एका छोट्या कवितेमध्ये यांनी टिपलेले तुम्हाला दिसतात. तर असा हा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला आहे. महाराष्ट्राची अस्मिता, आणि मग त्याच्यातूनच पुढे मराठी माणसाचं एक राज्य व्हावं याच्यासाठीची एक चळवळ उभी राहिली. त्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळ असं म्हणतात. संयुक्त महाराष्ट्र 30 एप्रिल 1960 या दिवशी रात्री त्याची घोषणा झाली. त्याची एक बातमी आहे, आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एक छोटंसं कडवं आहे. त्यानंतर शेवटी तो दिवस उजाडलाच. 30 एप्रिलच्या रात्री नेहरूंनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केली. सौराष्ट्र कच्छ सोबत गुजरात अशी 2 वेगळी राज्य निर्माण झाली, आणि महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. गुजरातला सुमारे 50 कोटी व 208 मराठी गावं देऊन गुजराती नाराजी दूर करण्यात आली. राज्यभरात या दिवशी रात्री 12 वाजता 106 हुतात्म्यांना आदरांजली देण्यासाठी मशाल मार्च काढण्यात आले. महाराष्ट्राच्या जन्म सोहळ्यात यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले, आणि अशा तऱ्हेने एका लढ्याला यश आलं. पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात तसे
बेळगाव, कारवार, डाल, सुंबरगाव वर मालकी दुजाची, चीज बेकीची, चीड बेकीची, गरज एकीची, म्हणून महाराष्ट्राला विनंती शाहिराची, बिनी मारायची अजुनिया राहिली र, माझ्या जीवाची होतीया काहिली. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ संपल्यानंतरही, म्हणजे महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतरही अण्णाभाऊ साठेंचं हे दुःख आहे की बेळगाव, कारवार, डाल, सुंबरगाव, म्हणजे काही भाग कर्नाटकला द्यावा लागला, काही भाग गुजरातला द्यावा लागला, तर ते दुःख होतंच. पण तरीसुद्धा मुंबईसह महाराष्ट्र झाला हे काही कमी गोष्ट नव्हती. त्याच्यासाठी खूप मोठा लढा मराठी माणसाला द्यावा लागला. तर संयुक्त महाराष्ट्र, या संयुक्तचा अर्थ काय होतो, आणि त्याच्यात पुढची स्लाईड तुम्ही पहा, या फिल्ममधली ती स्लाईड आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. हा काही हे ओरिजिनल फोटो आहे आणि हा आत्ताच्या महाराष्ट्राचा मॅप आहे. तर हा जो आत्ताच्या महाराष्ट्राचा मॅप आहे त्याच्यामध्ये आता हे स्पष्ट दिसतं, हे 6 विभाग आहेत. तर याच्यामध्ये संयुक्त म्हणणं याचं कारण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा जो कोकणाचा पट्टा आहे आणि पश्चिम महाराष्ट्र, मग त्याच्यामध्ये हा उत्तर महाराष्ट्राचा भाग पण आला, नाशिक, जळगाव, धुळे वगैरे सगळं. तर हे जे 2 भाग आहेत, मराठवाडा आणि विदर्भ, विदर्भ वेगळं होण्याची किंवा वेगळ्या राज्याची मागणी करत होतं, आणि मराठवाडा हा जो निळ्या याच्यामध्ये दाखवलेला भाग आहे, निळा किंवा त्याच्यासारखा कलर आहे साधारण, तर तो हैदराबाद संस्थानचा भाग होता. पण इथे सगळे मराठी भाषिक असल्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई याच्यासह संयुक्त महाराष्ट्र, म्हणजे हे जे 2 भाग आहेत, कोकण आणि एकूण सगळा पश्चिम महाराष्ट्र, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, म्हणजे नंदुरबारपासून ते कोल्हापूरपर्यंत, तर हे जे जिल्हे आहेत यांची ही मागणी होती आणि या दोन्ही भागांना जोडून घेण्यात आलं, मराठवाडा आणि विदर्भ. महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारं आंदोलन दिनांक 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या, त्याला सभा असं म्हटलं गेलं, तर संयुक्त महाराष्ट्र सभेच्या स्थापनेपासून विशेष आकारास येऊ लागले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ग. त्र्यं माडखोलकर. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा पुरस्कार केला. मुंबई राज्यातील पश्चिम महाराष्ट्र हा भाग संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी उत्सुक होता. गोवा अजून पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. हैदराबाद राज्यातील मराठवाडा भागातील लोकांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा होती. मुख्य प्रश्न मध्य प्रांताचा भाग असलेल्या विदर्भाचा होता. नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी होती आणि राष्ट्रीय चळवळीत विदर्भातील नेत्यांनी मोठी भूमिका बजावलेली होती. शेकडो वर्षापासून मराठी भाषिक असूनही विदर्भाची वेगळी अशी अस्मिता विकसित झालेली होती. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांनी विदर्भातील नेत्यांशी चर्चा करून त्यांच्याबरोबर अकोला करार केला. या करारात 3 मुद्दे महत्त्वाचे होते. मध्य प्रांतात हिंदी भाषिक विभागाच्या वर्चस्वाखाली विदर्भ राहणार नाही. संयुक्त महाराष्ट्राची मागणी काही कारणांमुळे जर अमान्य झाली तर स्वतंत्र महाविदर्भाच्या स्थापनेस महाराष्ट्राच्या नेत्यांनी पाठिंबा द्यावा.
विदर्भाने मध्य प्रांताचा व संयुक्त महाराष्ट्राचा उपप्रांत म्हणून राहावे असा पर्याय जर दिला असेल तर विदर्भाने संयुक्त महाराष्ट्राचा पर्याय निवडावा. 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतीय संघराज्यात अनेक संस्थानांचे विलिनीकरण झाले होते. त्यामुळे नव्याने घटक राज्यांची पुनर्रचना करणे गरजेचे होते. पण भारतीय घटनाकारांनी घटक राज्यात उपप्रांत तयार करण्याचे तत्व अमान्य केले. त्यामुळे अकोला करार कालबाह्य झाला. कारण अकोला करारामध्ये महाराष्ट्राचे वेगवेगळे भाग, मग त्याच्यात ते उपप्रांत असतील, मग त्यांचं प्रत्येकाचं मंत्रिमंडळ असेल, प्रत्येकाचं विधिमंडळ असेल, प्रत्येकाची एक विशिष्ट प्रशासकीय सेवा असेल, लोकसेवा आयोग असेल, अशी सगळी रचना करण्यात आलेली होती. आता हे उपप्रांत हाच मुद्दा मान्य झालेला नसल्यामुळे तो आपोआपच बेकायदेशीर ठरला किंवा कालबाह्य झाला. संयुक्त महाराष्ट्राची मागणी पुढे रेटण्यासाठी मग काँग्रेस अंतर्गत 1948 मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. आता ही दुसरी संघटना आहे. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र सभा ही आत्तापर्यंत आपण जी पाहिली ती विद्वज्जनांची संस्था होती. 1946 मध्ये बेळगावच्या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्राचा एक मॅप पब्लिश करण्यात आला, संयुक्त महाराष्ट्राचा ठराव करण्यात आला. तर हे सगळे बुद्धिजीवी लोक होते, यांनी सामान्य माणसांपर्यंत ही चळवळ ती पोचलेली नव्हती. संयुक्त महाराष्ट्र परिषद ही शंकरराव देवांच्या पुढाकाराने स्थापन झालेली काँग्रेस अंतर्गत संघटना ही मात्र लोकांपर्यंत जाऊन पोचली. जन आंदोलन खऱ्या अर्थाने तिथे सुरू झालं. 1952 मध्ये सर्व राज्यांमध्ये नवी सरकार स्थापन झाली. आंध्र प्रांताच्या स्थापनेसाठी पोट्टू श्रीरामलू किंवा पोट्टी श्रीरामलू यांचा उपोषणात मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या दंगलीमुळे 1953 मध्ये सरकारला आंध्र प्रांत मद्रास प्रांतातून वेगळा करावा लागला. हे काल आपण सगळं पाहिलं. याच काळात भाषिक राज्य स्थापन करण्यासाठी अनेक प्रांतांमध्ये चळवळी सुरू झाल्या. संयुक्त महाराष्ट्राला विदर्भाचा पाठिंबा मिळवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या नेत्यांनी विदर्भाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि 28 सप्टेंबर 1953 रोजी त्यांच्याशी नागपूर करार केला. आता ह्या नागपूर कराराप्रमाणेच अजूनही राजकारण चालू आहे. विदर्भाचे नेते, मराठवाड्याचे नेते अजूनही या नागपूर कराराची आठवण करून देतात आणि यामधल्या ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या अजूनही आम्हाला मिळालेल्या नाही आहेत. त्यातल्या फक्त ज्या सिम्बॉलिक किंवा ज्या दिखाव्यासाठी किंवा दाखवण्यासाठी ज्या गोष्टी असतात तेवढ्या मात्र केल्या जातात, तर त्याचा सामान्य माणसाला कोणताही फायदा होत नाही. उदाहरणार्थ एक नागपूरला उपराजधानीचा दर्जा तो दिलेला आहे, पण त्याच्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात फरक काय पडणार? विधिमंडळाचं एक अधिवेशन, हिवाळी अधिवेशन तिथे भरतं, पण हिवाळी अधिवेशन भरण्यासाठी मुंबईवरून हजारो म्हणजे शेकडोंनी ट्रक्स तिथे जातात. अगदी टनावारी कागदपत्र तिकडे नेली जातात आणि ती परत आणली जातात. तेवढ्या काळामध्ये मुंबईच्या मंत्रालयामध्ये पण काम होत नाही आणि तिकडेही फारसं वेगळं काम होत नाही. आतापर्यंत नागपूरचे हे हिवाळी अधिवेशन, आता हे जाता जाता इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय, हे थोडंसं वादळीच ठरलेलं आहे किंवा स्फोटक ठरलेलं आहे. बरेच सरकार याच काळामध्ये खाली आली किंवा बऱ्याच गोंधळ त्या नागपूर अधिवेशनाच्या काळात झालेले दिसतात. आणि सहसा ते नागपूर अधिवेशन पूर्ण काळ कधी होत नाही, एखादा आठवडा होतं आणि मग ते तहकूब करावं लागतं. तर हे नागपूर करारामध्ये या गोष्टी मान्य केलेल्या होत्या. या करारावर बॅरिस्टर रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, शेषराव वानखेडे, रा कृ पाटील, पी के देशमुख, भाऊसाहेब हिरे, नाना कुंटे, देवकीनंदन व यशवंतराव चव्हाण यांच्या सह्या होत्या. यशवंतराव चव्हाणांनी या करारासाठी विशेष पुढाकार घेतलेला होता. ही नावं मी मुद्दाम सगळी लिस्ट वाचली. त्याचं कारण कोण कोण
संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सहभागी होतं आणि कोणाचं काय मत होतं याचा थोडासा अंदाज तुम्हाला यावा. आता या करारामध्ये नेमकं काय काय म्हटलेलं होतं, तर मुंबई राजधानी असलेला सर्व मराठी लोकांचा, मराठी भाषिक लोकांचा महाराष्ट्र प्रांत तयार करण्यात यावा. नागपूरला उच्च न्यायालयाचे एक खंडपीठ असावे, त्याचप्रमाणे विधानसभेचे वर्षातून एक अधिवेशन तेथे घेण्यात यावे. मंत्रिमंडळात व सर्व शासकीय खात्यात लोकसंख्येच्या प्रमाणात राज्याच्या घटक प्रदेशांना प्रतिनिधित्व मिळावे. नागपूरला राजधानीचे शहर म्हणून जे फायदे पूर्वी मिळत होते ते तसेच यापुढे मिळत राहावेत. या करारामुळे विदर्भातील मुख्य नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्रास मान्यता दिली, पण बिजलाल बियाणी व बापूसाहेब आणे यांनी स्वतंत्र नागविदर्भास पाठिंबा दिला आणि त्यासाठी त्यांनी चळवळही सुरू केली. राज्यांच्या पुनर्रचनेचा विचार करण्यासाठी केंद्र शासनाने एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. काल याच्याविषयी पण आपण बरीच चर्चा केली. पंडित हृदयनाथ कुंजरू व सरदार पाणिक्कर हे या आयोगाचे सभासद होते. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने व इतरांनी आयोगासमोर संयुक्त महाराष्ट्राच्या राज्याची मागणी केली. या आयोगाने आपला अहवाल 10 ऑक्टोबर 1955 रोजी प्रसिद्ध केला. आयोगाने पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि कर्नाटक या राज्यांच्या निर्मितीची शिफारस केली. हैदराबाद राज्य कायम ठेवावे व विदर्भाचे स्वतंत्र राज्य करावे अशाही आयोगाच्या शिफारसी होत्या. पण हैदराबाद राज्यातील मराठी भाषिकांची त्या राज्यात राहण्याची इच्छा नव्हती. आयोगाने संयुक्त महाराष्ट्राची मागणी अमान्य केली आणि कन्नड भाषिक जिल्हे वगळून मराठवाडा धरून गुजराती प्रदेशासह मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. सौराष्ट्राचा गुजरातीत समावेश करावा व मुंबईस राजधानी करून गुजरात व महाराष्ट्र यांचे द्वैभाषिक राज्य करावे असे आयोगाचे म्हणणे होते. आयोगाच्या शिफारसींच्या विरोधात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. या अवधीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची चळवळ अधिक आक्रमक बनली. मुख्य प्रश्न मुंबईच्या भवितव्याचा होता व ते शहर महाराष्ट्रास देण्यास गुजराती भाषिकांचा विरोध होता. मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेला बेळगाव कारवारचा भाग आयोगाने कर्नाटकास दिला. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी या द्वैभाषिकास नकार दिला. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आयोजित केलेल्या सभेत देवांनी तशी घोषणा देखील केली. केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडवण्यासाठी त्रिराज्य योजना जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ मराठवाड्यासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहर राज्य अशा प्रकारची 3 राज्य स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई द्यावयास केंद्र सरकार तयार नव्हते. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत लोकांचा असंतोष वाढू लागला. या घटना ऑक्टोबर 1955 नंतर घडल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने त्रिराज्य योजनेस पाठिंबा दिला व शंकरराव देव यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद बरखास्त केली. नुसती बरखास्त केली असं नाही, तर त्यांनी एक असं कायदेशीर धमकी म्हणा किंवा कायदेशीर असा एक आदेशच काढला की संयुक्त महाराष्ट्र परिषद ही बरखास्त करण्यात आलेली आहे आणि या नावाचा जर पुन्हा कोणी वापर केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि ते सर्वांना सल्ला देत होते की जरा सबुरीने घ्या. ते अर्थातच
काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांच्या बाजूनी होते आणि बंडखोरी वगैरे त्यांना मान्य नव्हती. 18 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबई विधानसभेसमोर या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला व सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. सेनापती बापट यांनी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. त्यानंतर संप, बंद व मोर्चे यांचं सत्र सुरू झालं. 21 नोव्हेंबर 1955 रोजी पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 15 माणसं ठार झाली. संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ या गोळीबारानंतर उग्र झाली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढवण्यासाठी काँग्रेस पक्षीय पुढाऱ्यांना दूर सारून महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची 6 फेब्रुवारी 1956 रोजी स्थापना केली. प्रजा समाजवादी पक्षाचे नेते S.M. जोशी, त्यांना लोक संयुक्त महाराष्ट्र जोशी असंच म्हणायचे. SM म्हणजे संयुक्त महाराष्ट्र. तर हे सगळे त्याचे प्रमुख नेते होते. यात प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, हिंदू महासभा, सोशलिस्ट पार्टी व जनसंघ हे पक्ष सामील झाले. नंतरच्या काळात डॉक्टर आंबेडकरांच्या संमतीने शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन व नंतरचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यात सामील झाला. S.M. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, आचार्य प्र. के. अत्रे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयवंतराव टिळक हे सगळे या चळवळीचे नेते होते. त्रिराज्य योजनेत मुंबईचे शहर राज्य अपेक्षित होतं, पण त्याचं स्वरूप स्पष्ट झालेलं नव्हतं. 16 जानेवारी 1956 रोजी पंडित नेहरूंनी असं घोषित केलं की मुंबई केंद्रशासित केली जाईल. 17 जानेवारीला विरोधकांनी सार्वत्रिक संपाची घोषणा केली. 17 जानेवारी ते 22 जानेवारी या काळात मुंबईत मोठा हिंसाचार झाला. पोलिसांनी गोळीबार केला आणि त्या गोळीबारात 76 लोकांचा बळी गेला. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अर्थमंत्री C.D. देशमुख, चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे मराठी आणि महाराष्ट्रातले अत्यंत विद्वान अर्थशास्त्रज्ञ, RBIचे पहिले गव्हर्नर, तर हे C.D. देशमुख यांनी 23 जानेवारी रोजी आपला राजीनामा पंतप्रधानांना दिला, पण त्यांनी तो स्वीकारला नाही. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात संप व चळवळी सुरू झाल्या. मुंबई महानगरपालिकेने संयुक्त महाराष्ट्रास पाठिंबा देणारा ठराव संमत केला. मधील काळात विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. तोपर्यंत राज्य पुनर्रचना विधेयक मुंबई विधानसभेमध्ये चर्चेसाठी आले होते. काँग्रेसने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन बोलावले. नेहरू व इतर नेत्यांच्या विरोधात निदर्शने करण्याचा निर्णय समितीने घेतला व हजारो लोकांनी त्यात भाग घेतला. 3 जून 1956 रोजी चौपाटीवरील सभेत नेहरूंनी अशी घोषणा केली की मुंबई 5 वर्षांसाठी केंद्रशासित प्रदेश केला जाईल. 5 वर्षांनंतर तिच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाईल. या तिन्ही राज्यांसाठी मुंबई राज्याचे एकच उच्च न्यायालय व लोकसेवा आयोग असेल. नेहरूंच्या या घोषणेनंतर वातावरण जास्त तापले. देशमुख यांच्या विनंतीवरून पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपतींनी C.D. देशमुख यांचा राजीनामा स्वीकारला. आपल्या भाषणात त्यांनी नेहरूंवर मंत्रिमंडळास महत्त्वाच्या निर्णयाबाबत विश्वासात न घेतल्याबद्दल व मुंबईच्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी न केल्याबद्दल दोष दिला. याच काळात महागुजरात परिषदेच्या आंदोलनामुळे
गुजरात भाषिक प्रदेशाची मागणी वाढू लागली व ती ही चळवळ उग्र बनत गेली. गुजरातेत हिंसाचारात वाढ झाली व तेथे पोलीस गोळीबारात 30 लोक ठार झाले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन दडपण्याकरिता तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाईंच्या शासनाने 1952 ते 56 या कालावधीमध्ये ते सत्तेमध्ये होते, कठोर उपाय योजले. या चळवळीत एकूण 31,092 इसमांना अटक करण्यात आली. 19,445 लोकांवर खटले गुदरले. आता हे सगळे सरकारी आकडे आहेत व त्यातील 18,419 लोकांना कैदेची शिक्षा झाली. मुंबई आणि अन्य नागरी व ग्रामीण भागात दंगली उसळल्या. त्यात 537 वेळा गोळीबार करण्यात आला. सुमारे 500 दुकानं लुटली. 80 ट्राम गाड्यांची, मुंबईमध्ये पूर्वी ट्राम गाड्या चालायच्या ज्या रोडवरून रूळ रेल्वेचे लाईन्स टाकलेल्या असायच्या आणि छोट्या ट्राम गाड्या त्याच्यातून चालायच्या. कलकत्त्यामध्ये अशा ट्राम गाड्या आजही आहेत. युरोपमध्ये बऱ्याच ठिकाणी ट्राम आजही चालतात. तर या ट्राम गाड्यांची, त्याच्यानंतर 200 बस गाड्यांची मोडतोड करण्यात आली. त्यावेळी झालेल्या गोळीबारामध्ये 105 माणसे बळी गेली. त्यांचे स्मारक पुढे हुतात्मा स्मारक म्हणून मुंबईत फ्लोरा फाउंटन जवळ उभं करण्यात आले आहे. आजही ते आहे आणि तिथे एक कायम अशी ज्योत तेवत ठेवलेली आहे. विदर्भ वगळून द्वैभाषिकाची व त्रिराज्याची योजना मान्य होत नाही हे लक्षात आल्यानंतर महागुजरात व संयुक्त महाराष्ट्र या महाद्वैभाषिक राज्यांचा पर्याय पुढे आणण्यात आला. महाराष्ट्रातील काही नेत्यांचा त्यास आशीर्वाद होता. मुंबईवर पाणी सोडण्यापेक्षा द्वैभाषिकाचा पर्याय बरा असा विचार करून या नेत्यांनी त्यास पाठिंबा दिला. महाराष्ट्र काँग्रेसनेही त्यास पाठिंबा दिला. महाद्वैभाषिक मुंबई राज्य 1 नोव्हेंबर 1956 रोजी अस्तित्वात आले. या द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री पद तरुण काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांना देण्यात आले. मुंबई कायमची आपल्या हातातून जाऊ नये म्हणून महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी हा पर्याय स्वीकारला. काँग्रेसच्या विरोधात 1957 मध्ये होणाऱ्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय संयुक्त महाराष्ट्र समितीने घेतला आणि समितीच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने झंझावाती प्रचार केला. या निवडणुकीत संपूर्ण मुंबई राज्यात काँग्रेसने 395 पैकी 222 जागा जिंकून बहुमत मिळवले, पण पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला. पश्चिम महाराष्ट्रातील 135 पैकी फक्त 35 जागा काँग्रेसला मिळाल्या. समितीला 96 जागा मिळाल्या. सर्व विधानसभेत समितीला 124 जागा मिळाल्या. या निवडणुकीत न. वी. गाडगीळ, देवकीनंदन मालोजीराजे, नाईक निंबाळकर, पाटसकर आणि इतर अनेक महत्त्वाचे काँग्रेस उमेदवार पराभूत झाले आणि समितीला अभूतपूर्व यश मिळाले. म्हणजे यापूर्वी एवढं मोठं यश कधी मिळालेलं नव्हतं. अर्थात समिती म्हणून सगळे जे पक्ष सगळे आधीपासून अस्तित्वात होते, वेगवेगळ्या वेळेला स्थापन झालेले होते, पण समिती म्हणून 1956 मध्येच ती अस्तित्वात आली आणि त्यांना 57 मध्ये हे मोठं यश मिळालं. समितीचे उमेदवार भाई S.A. डांगे मुंबईमधून विक्रमी बहुमताने विजयी झाले. श्रीपाद अमृत डांगे हे कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. गुजरात, विदर्भ व मराठवाड्यातून काँग्रेसचे उमेदवार चांगल्या संख्येने निवडून आले. पश्चिम महाराष्ट्रातील लोकमत समितीच्या बाजूने आहे हे सिद्ध झालं. प्रजा समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व रिपब्लिकन पक्ष या समितीतील 4 मोठे पक्ष होते. यशवंतराव चव्हाण हे मुंबई राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले. संयुक्त महाराष्ट्र समितीची संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ चालूच राहिली.
समितीने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि मुंबईचे महापौरपद समितीस मिळाले. म्हणजे ही मोठं सत्तेचं स्थान त्यांच्या हाती आलेलं होतं. 30 नोव्हेंबर 1957 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी येणार होते. द्वैभाषिकाविरुद्ध मत व्यक्त करून संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने मोठ्या प्रमाणात प्रतापगडाच्या पायथ्याशी निदर्शने आयोजित केली. आता या निदर्शनांना थोडासा जातीय रंग देण्याचा पण प्रयत्न झाला की शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहतो आहे आणि पंतप्रधान त्याच्या उद्घाटनासाठी येत आहे, अनावरणासाठी येत आहे, हे समितीच्या ब्राह्मणी नेत्यांना पटत नाही अशा प्रकारचा प्रचार पण करण्यात आला. SM जोशी, डांगे, अत्रे हे सगळे ब्राह्मणी नेते होते, परंतु त्यांनी तसा जातीचा वापर कधी केलेला नव्हता किंवा जातीचा अभिमान त्यांनी कधी दाखवलेला नव्हता. तरी पण त्यांच्यावरती ते आरोप त्यावेळेला झाले होते. हजारोंच्या संख्येने समितीचे निदर्शक नेहरू जाणाऱ्या मार्गावर हजर राहिले आणि त्यांनी निदर्शने केली. पुन्हा 19 डिसेंबर 1958 रोजी समितीने दिल्ली येथे सत्याग्रह केला. त्यात बेळगावचा व इतर सीमा भागांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या काळात महाराष्ट्रात झालेल्या बहुतेक पोटनिवडणुका समितीच्या उमेदवारांनी जिंकल्या. नगरपालिकांच्या निवडणुकातही समितीचे उमेदवार विजयी होत होते. 1958-59 मध्ये मराठवाड्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकात समितीच्या उमेदवारांचा विजय झाला. त्यामुळे समितीची लोकप्रियता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वाढते आहे हे स्पष्ट झालं. सोनारानी कान टोचणं अशी जी काही म्हण आहे तो प्रकार तुम्हाला इथे दिसून येतो. म्हणजे काँग्रेसच्या श्रेष्ठींना निवडणुकांमधल्या या पराभवानंतर हळूहळू महाराष्ट्राच्या या आंदोलनाकडे किंवा मराठी भाषिकांच्या या आंदोलनाकडे लक्ष द्यावं असं वाटायला लागलं. एरवी अनेक विनंत्या करून झाल्या, अनेकांनी मध्यस्थी केली. मगाशी आपण उल्लेख केला की विनोबा आणि जयप्रकाश नारायणांनी पण मध्यस्थी केली, परंतु त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. महाद्वैभाषिक स्थापन झाल्यानंतर गुजराथेत महागुजरातसाठी महागुजरात परिषदेची चळवळ सुरू झाली. त्या चळवळीला गुजरातच्या शहरी भागात पाठिंबा मिळू लागला. दोन्ही राज्यात लोकमत विरोधात जात आहे हे पाहून गुजरात व महाराष्ट्र ही दोन राज्ये वेगळी केली पाहिजेत अशी भावना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वात निर्माण होऊ लागली. द्वैभाषिक चालवताना आर्थिक साधनांच्या वाटपाबाबत मतभेद होत होते. त्यामुळे त्यावेळच्या काँग्रेस अध्यक्षा श्रीमती इंदिरा गांधी, गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत आणि इतरांनी शेवटी याबाबतचा निर्णय घेतला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात आली, पण सीमेवरचा डांग हा आदिवासी बहुसंख्य असणारा जिल्हा, खानदेश आणि उंबरगाव नजीकची अनेक गावे गुजरातला देण्यात आली. त्याचप्रमाणे नवी राजधानी बांधण्यासाठी व इतर खर्चासाठी गुजरातला 50 कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. 1 मे 1960 रोजी गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्य जन्माला आली. गुजरात राज्याचे उद्घाटन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले, तर महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले. गुजरात आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रदेशांचा समावेश करण्यात आला होता. कच्छ व सौराष्ट्र हे भाग गुजरातेत प्रथमच सामील होत होते. मराठवाड्याचा भाग शेकडो वर्षांनंतर संयुक्त महाराष्ट्राचा भाग बनत होता. नंतरच्या काळात विकासाच्या प्रश्नाबाबत विविध उपभागात संघर्ष होऊ नये म्हणून राज्यांच्या स्थापनेच्या वेळी घटना दुरुस्ती करून घटनेच्या 371व्या कलमामध्ये विदर्भ व सौराष्ट्र व इतर भागांसाठी विकास परिषदांची स्थापना करण्याची
तरतूद करण्यात आली. या दोन्ही राज्यांची वाटचाल 1960 नंतर सुरू असून सध्या ती भारतातील सर्वात विकसित अशी राज्ये आहेत. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन ही स्वातंत्र्य चळवळीनंतरची महाराष्ट्रातील व्यापक लोकसमर्थन असणारी चळवळ होती. हे राज्यातील पुरोगामी चळवळीचे सर्वात मोठे व व्यापक आंदोलन होते. म्हणजे यामध्ये सहभागी झालेले सगळे पक्ष पुरोगामी विचारांचे होते, मुख्य नेतृत्व करणारे सगळे पक्ष. या चळवळीत महाराष्ट्रातील मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी, विचारवंत आदी समाजातील सर्व स्तर एकत्र आले होते. याशिवाय शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर साबळे, पिराजीराव सरनाईक, आत्माराम पाटील वगैरे शाहिरांनी उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला व हे आंदोलन गावोगावी पोचवले. या चळवळीच्या निमित्ताने काही काळ महाराष्ट्रातील डाव्या पक्षांची राजकीय ताकदही वाढली. या चळवळीच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर तत्वमंथन झाले व अपूर्व अशी राजकीय जागृती निर्माण झाली. हा प्रश्न बळाचा वापर न करता सामंजस्याने सोडवला असता तर पुढील प्राणहानी झाली नसती, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये स्थापन झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती बरखास्त करण्यात आली. ही समिती विसर्जित करू नये असा काही नेत्यांनी, विशेषतः आचार्य अत्रे, उद्धवराव पाटील, जयंतराव टिळक आग्रह धरला होता. कारण बेळगाव कारवारचा प्रश्न त्यावेळेला निकालात निघाला नव्हता. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषिक बेळगाव आणि कारवार इत्यादी भूप्रदेश कर्नाटक राज्यात सामील झाले. ते भाग महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती स्थापन झाली. या समितीच्या मागणीप्रमाणे बेळगावबाबत महाजन आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाचा निवाडा उभयपक्षी मान्य होईल अशी हमी घेण्यात आली होती. तो निवाडा 1967 मध्ये बाहेर आला, पण त्यात प्रत्यक्ष बेळगाव शहर व कारवार जिल्ह्यातील मराठी भाषिक भागही कर्नाटकातच ठेवावा अशी शिफारस करण्यात आली, पण ती गोष्ट महाराष्ट्रास मान्य झाली नाही. त्यामुळे वाद कायम आहे.